पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व अवधूतवाडी हद्दीत 2 वेगवेगळ्या अग्निशस्त्र कारवाई दरम्यान 2 आरोपितांना अटक। 12,08,500 रुपयांचा शस्त्र साठा व इतर मुद्देमाल केला जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक 30 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर व त्यांच्या पथकाला गोपनीय खबर मिळाली की दर्डा नगर यवतमाळ येथील इसम नामे रणबीर वर्मा हाताच्याकडील जीप मध्ये शस्त्रे व काडतूस घेऊन पांढरकवडा रोडने सायंकाळ सुमारास घरी जाणार आहे। अशा माहितीवरून पथकाने शहानिशा करून छापा कारवाई करण्याकरिता पोलीस स्टाफ व पंचासह पांढरकवडा रोडवर सापळा लावून थांबले असताना रात्री अंदाजे 2:30 वाजताच्या सुमारास माहितीप्रमाणे संशयित इसम हा पांढरकवडा रोडने जीपने न येता मोपेड वाहन होंडा इकेटर क्रमांक MH29 AE 9975 ने येताना दिसल्याने पथकाने त्यास थांबवून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव रणवीर रमन वर्मा वय 30 वर्ष राहणार दर्डा नगर यवतमाळ असे सांगितल्याने त्याचे वाहनाचे पायदानाजवळ ठेवून असलेल्या प्लास्टिक पोत्याची पाहणी केली असता त्यात वेगवेगळ्या प्रकारचे 5 अग्निशस्त्र व एक काळसर रंगाचा टच बटन लेदर बॉक्स ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 350 जिवंत काडतूस, एक धारदार तलवार, बुलेट प्रूफ जॅकेट व इतर साहित्य असा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल व वाहन असा एकूण 7,78,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे अपराध क्रमांक 665 2025 कलम 3, 4, 25, 5, 27 शस्त्र अधिनियम व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी याचे कब्जात मिळून आलेल्या शस्त्र साठ्यापैकी बहुतांश शस्त्र व दारू गोळा पाहिजे आरोपी कामरान अहमद नईम अहमद राहणार देहरादून उत्तराखंड भारत याच्याकडून अवैधरित्या खरेदी केला असल्याचे तपासादरम्यान दिसून आले असून आरोपी कामरान अहमद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी दिल्ली तसेच इतर ठिकाणी अवैध शस्त्र दारू गोळा संबंधाने गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली असल्याने त्याचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेकडील विशेष पथक रवाना करण्यात आले आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात श्री सतीश चौरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस अंमलदार निलेश राठोड, ऋतुराज मेडवे, प्रशांत हेडाव, सचिन घुगे, आकाश सहारे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन। त्यासाठी मी सर्वांना बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण रणवीर वर्मा म्हणून एक नागरिक आहे। आपण सर्च करताना त्यांच्या गाडीमधून टोटल 4 वेपन मिळालेला आहे। एक .22 रायफल आहे आणि एक एअरगन, एक शॉटगन आणि एक रिव्हॉल्वर अशा 4 वेपन्स म्हणजे गन्स मिळालेले आहे आणि त्याच्यासोबत 350 राऊंड्स पण मिळालेले आहे आणि सोबत एक बुलेट प्रूफ जॅकेट आणि बाकी चाकू, ॲरोज असा भरपूर मिळालेला आहे। त्यांच्यावर आपण काल अवधूतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला पण अटक केलेला आहे आणि त्यांचा PCR पण आला 3 दिवसासाठी भेटलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इंट्रॅगेशनमध्ये अशा माहिती मिळाली की इंटरस्टेट कनेक्शन पण ना आहे एक दुसऱ्या राज्याचा। आता मी पूर्ण डिस्क्लोज करणार नाही कारण की आपलं त्याच्यावर आपण काम चालू आहे। तर दुसऱ्या राज्यामध्ये जो आरोपी आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आपल्या टीम पण ऑलरेडी निघून गेलेली आहे, त्याच्यावर आपलं काम चालू आहे। दुसरा एक आरोपी आहे असलाम मलनस उर्फ बाया, म्हणजे त्यांना मलनस म्हणून सांगतात। यांच्याकडून पण यांच्या गरजर्तीमध्ये आपल्याला गोपनीय माहिती मिळाली म्हणून आपण केले। त्यांच्याकडून एक पंप ॲक्शन गन आणि 5 राऊंड्स मिळालेला आहे, त्यांना पण अटक केलेलं आहे। त्यांना पण आपल्याला 3 दिवसाचा PCR मिळाला आहे। यांच्या रिलेटेड पण अजून आपल्याकडे काही वेपन्स रिकव्हरी होण्याची शक्यता आहे, त्यासाठी पण त्याच्यामध्ये पण आपलं काम चालू आहे आणि मी तुमच्या सर्वांच्या मार्फतीने सर्वांना नागरिकांना पण विनंती करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.